ए उठायचं नाही. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत असंच गुडघ्यावर बसलं राहायचं, गुडघ्यांवरच चालायचं. हीच लायकी आहे तुमची. बघा सगळे आले आहेत तुमचा खेळ बघायला. सगळ्यांना कळू देत, श्रीमंतीचा माज दाखवणारी माणसं जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा कशी दिसतात ते. शक्तीताई, हे सगळं काय चाललंय? सरकार आणि वहिनी साहेबांनी असं पकडून काय आणलंय आणि त्यांच्या गळ्यात पट्ट्या काय बांधल्या असा? आम्हाला कशा पायी इथं बोलवलं असेल, कारण काय ते समजेल का आम्हाच नाही. म्हणजे अजूनही तुम्ही या माणसाला तुमचा सरकार आणि या बाईला तुमची वहिनी साहेब समजताय? अहो ताई, तेच तर खरं ना. नाही, हे खरं नाहीये. खोट्याने खरेपणाची चादर पांघरली आणि तुम्हा लोकांना काहीच कळलं नाही. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? आम्हाला जरा समजून असं सांगशील का? दादा ती फाईल द्या. ही तुम्ही या माणसाला विकलेल्या जमिनीची कागदपत्र आहेत ना? हो. तुम्ही ही जमीन यांना कितीला विकली? 5 लाखाला. दादा त्यावेळी तुमच्या जमिनीची किंमत कोटींच्या घरात होती. आणि या माणसाने 5 लाख रुपये देऊन तुमची फसवणूक केली. आणि तरीही तुम्ही यांच्याबद्दल काहीच बोलला नाही.